जय महाराष्ट्र मित्रांनो, मी प्राजक्ता तुमचं स्वागत करते आपल्या या चॅनलवर. ज्या जॉब वॅकन्सी बद्दल बोलणार आहे ती आहे इंटरनॅशनल एअरलाइन जॉब वॅकन्सी. आणि या जॉबसाठी संपूर्ण भारतातून कोणत्याही राज्यातून महिला किंवा पुरुष या जॉबसाठी अप्लाय करू शकतात. आणि जर तुमचं सिलेक्शन या जॉब वॅकन्सीसाठी झालं तर सुरुवातीला 2 लाख रुपये पगार तुमचा असणार आहे. त्यात कोणतीही खोटी माहिती नाही आहे किंवा अतिशयोक्ती नाही आहे. आणि फॉर क्रॉस व्हेरिफिकेशन तुम्ही गुगलवरती बघू शकता, ग्लासडोर या वेबसाईटवर बघू शकता किंवा रेडिट किंवा कोरावर सुद्धा तुम्ही हे क्रॉस व्हेरीफाय करू शकता. आणि जेव्हा तुम्ही हा जॉब कंटिन्यू करता तेव्हा पुढे जाऊन तुमची सॅलरी ही 4 ते 5 लाख महिना ही वाढू शकते. आज आपण ज्या वॅकन्सी बद्दल बोलतोय ही जॉब वॅकन्सी सिंगापूर एअरलाइन्स मध्ये आहे. केबिन क्रू या पदासाठी इथे आता जागा उपलब्ध झालेल्या आहेत. सिंगापूर एअरलाइन्स हे एक 5 स्टार एअरलाइन्स आहे. जगभरात असे खूप कमी 5 स्टार एअरलाइन्स आहे, त्यामध्ये एक सिंगापूर एअरलाइन्स येतं. कारण तुम्ही इंडिगो किंवा स्पाइस जेट एअरलाइन हे 5 स्टार एअरलाइन नाही आहे किंवा गो एअरला तुम्ही 5 स्टार एअरलाइन म्हणू नाही शकत. पण एतिहाद, एमिरेट्स, कतार आणि सिंगापूर एअरलाइन्स हे 5 स्टार एअरलाइन्स पैकी आहे. येथे जी वॅकन्सी निघाली आहे ती केबिन क्रू या पदासाठी निघाली आहे. येथे महिला आणि पुरुष दोन्ही या जॉबसाठी अप्लाय करू शकतात. या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत या जॉबसाठी लास्ट डेट कोणती आहे अप्लाय करण्यासाठी, तसंच या जॉबसाठी पात्रता काय लागणार आहे, याचे इंटरव्ह्यू प्रोसेस काय आहे, याचे इंटरव्ह्यू कधी व कुठे घेतले जाणार आहेत, सर्व काही माहिती मी तुम्हाला आज डिटेल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि तुम्ही जर नवीन असाल या चॅनलवर तर प्राजक्ता चौगुले HR या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग सुरुवात करूया. जसं मी तुम्हाला सांगितलं या एअरलाइन्सचं नाव आहे सिंगापूर एअरलाइन्स. हे एक 5 स्टार एअरलाइन्स पैकी आहे आणि हे 5 स्टार एअरलाइन्स असल्यामुळे याचे इंटरव्ह्यूज हे 5 स्टार हॉटेलमध्ये ऑर्गनाईज केले जातील. 5 स्टार हॉटेलमध्ये मीटिंग रूम्स किंवा लॉबी किंवा कॉन्फरन्स रूम्स अशा काही स्पेसिफिक डेडिकेटेड स्पेस असते जे अशा इंटरव्ह्यूसाठी स्पेसिफाय केले जातात किंवा इथे हे इंटरव्ह्यू अरेंज केले जातात. सिंगापूर एअरलाइन्स हे 5 स्टार एअरलाइन्स असल्यामुळे इथे जॉब करणं हे फायदेशीरच असणार आहे. कारण इथे फॅसिलिटीज आणि सॅलरी पॅकेज किंवा इतर जे पर्क आणि बेनिफिट्स आहेत हे इतर इंडियन एअरलाइन्सच्या तुलनेत हे इथे जास्त असणार. यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब अशी आहे, याच्यासाठी अप्लाय करायची जी डेट आहे ही 25 ऑगस्ट 2024 ही याची लास्ट डेट आहे अप्लाय करण्यासाठी. जर तुम्ही हा व्हिडिओ 26 ऑगस्टला जर बघताय आणि तुम्ही इथवर हा व्हिडिओ बघताय तर तुम्ही यापुढे हा व्हिडिओ नका बघू, तुमचा वेळ वाया घालवू नका. कारण याची अंतिम तारीख ही 25 ऑगस्ट 2024 ही असेल. याचा जो फेस टू फेस राऊंड किंवा फेस टू फेस इंटरव्ह्यू आहे हा मुंबईमध्ये ऑर्गनाईज केला जातो. या इंटरव्ह्यू प्रोसिजरमध्ये 3 स्टेजेस असणार आहेत. त्यापैकी पहिल्या 2 स्टेज ह्या ऑनलाईन असणार आहेत. म्हणजे पहिल्याचा ऑनलाईन ॲप्लिकेशन, त्याच्यानंतर व्हिडिओ कॉलवर हा इंटरव्ह्यू होईल. या दोन्ही राऊंडमध्ये तुम्ही जेव्हा सिलेक्ट होता तेव्हा 3rd राऊंड हा तुमचा फेस टू फेस असणार आहे. जेव्हा तुम्ही पहिल्या 2 राऊंडमध्ये सिलेक्ट होता त्यानंतरच तुम्हाला 3ऱ्या राऊंडसाठी ट्रॅव्हल करावं लागणार आहे मुंबई या लोकेशनला. आणि मी सजेस्ट करेन की तुम्ही जर पहिले 2 राऊंड क्लिअर करताय तर नक्कीच तुम्ही 3रा फेस टू फेस इंटरव्ह्यू हा अटेंड करावा. यामध्ये वयाची मिनिमम जी अट आहे ही 18 वर्ष असणार आहे आणि मॅक्झिमम वयाला याच्यामध्ये काही अट नाही आहे. जर तुम्ही 28, 29 किंवा 30 वर्षांपर्यंत जरी असाल तरी सुद्धा तुम्ही या जॉबसाठी अप्लाय नक्कीच करू शकता. तुमचं एज इथं मॅटर करत नाही अप्लाय करण्यासाठी, पण ॲज पर एक्सपिरियन्स तुम्ही इथं एजेड नाही दिसलं पाहिजे, हे खूप महत्त्वाची बाब आहे. याच्यामध्ये महिलांसाठी जे हाईट याच्यामध्ये जे काही अटी आहेत, जसं की महिलांची हाईट ही 1.58 मीटर्स असणं गरजेचं आहे आणि पुरुषांची हाईट ही 1.65 मीटर्स असणं गरजेचं आहे. याच्यामध्ये क्वालिफिकेशनची जी अट आहे त्यामध्ये कॅन्डिडेट्सनं ग्रॅज्युएशन कंप्लीट करणं गरजेचं आहे. बऱ्याच अशा एअरलाइन्स आहेत
बऱ्याच अशा एअरलाईन्स आहेत जिथे 12th पाससाठी सुद्धा वॅकन्सी निघल्या जातात, परंतु सिंगापूर एअरलाईन्समध्ये स्पेसिफिकली त्यांना कोणत्याही स्ट्रीममधून तुमचं जर ग्रॅज्युएट झालंय तर तुम्ही नक्कीच इथे अप्लाय करू शकता. ही एक चांगली महत्त्वाची बाब आहे, कारण इथे प्रोफेशनल असा हा जॉब असल्यामुळे मिनिमम ग्रॅज्युएशन हा त्यांचा क्रायटेरिया आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या जॉबसाठी तुम्हाला रिलोकेट व्हावं लागेल, तुम्हाला शिफ्ट व्हावं लागेल सिंगापूर या कॅपिटल सिटीमध्ये. सिंगापूर हे तुमचं बेस फ्लाइंग असणार आहे. इथे चांगी एअरपोर्ट हे तुमचं फ्लाइंग बेस असणार आहे. चांगी एअरपोर्ट हे खरंच खूप सुंदर आणि आकर्षक असं एअरपोर्ट आहे. बरेच प्रवासी प्रवास करत असताना कनेक्टेड फ्लाईट घेतात, ज्याच्यामध्ये चांगी एअरपोर्ट हे त्यांचं लोकेशन असेल, जेणेकरून त्यांना चांगी एअरपोर्टचा अनुभव घेता येईल, तिथे फिरता येईल. कारण इथे खूप आर्किटेक्ट खूप छान आहे. हे एकदम आकर्षक आणि खूप भव्य दिव्य असं एअरपोर्ट आहे. मी काही स्क्रीनशॉट इथे जोडते आणि प्लस तुम्ही गुगलवर सुद्धा याचे व्हिडिओज पाहू शकता. खूप लोकांना चांगी एअरपोर्टचा अनुभव घ्यायचा असतो. त्यांच्या बकेट लिस्टमध्ये चांगी एअरपोर्ट असतं की आम्हाला हे एअरपोर्ट बघायचं. चांगी एअरपोर्ट हे तुमचं बेस फ्लाइंग असणार आहे, विच इज अ ब्युटिफुल प्लेस टू वर्क फॉर. सिंगापूर एअरलाइन्स हे खूप फ्रिक्वेंटली इंटरनॅशनली फ्लाय करत असतं. त्यामुळे जर तुम्ही इथे जॉब करताय तर तुम्हाला अगदी पहिल्या फ्लाईटपासून तुम्हाला इंटरनॅशनली फ्लाय करण्याचा अनुभव मिळणार आहे. ते जर तुम्ही इंडियन एअरलाइन्समध्ये जॉब करताय तर काही वर्ष वाट पाहिल्यानंतर आणि फ्लाइंग आवर्स तुमचे कंप्लीट झाल्यानंतर कदाचित तुम्हाला हा अनुभव भेटू शकतो. पण जर तुम्ही इथे जॉब करताय सिंगापूर एअरलाइन्समध्ये तर हा अनुभव तुम्हाला अगदी पहिल्या फ्लाईटपासून तुम्हाला भेटणार आहे. एक महत्त्वाची अट अशी आहे की तुम्ही सिंगापूर या लोकेशनला तुम्हाला रिलोकेट व्हावं लागेल. तुम्ही कम्फर्टेबल असायला हवं रिलोकेशनसाठी. इंडियामधून सिंगापूरला तुम्हाला रिलोकेट व्हायचं आहे. आता या जॉबसाठी कसं अप्लाय करायचं आहे ते आपण बघूयात. या जॉबची पहिली जी स्टेज आहे ती ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी आहे. यात जर तुम्ही सिलेक्ट होताय तर दुसरा राऊंड हा तुमचा व्हिडिओ इंटरव्ह्यू असेल, जो तुम्ही घर बसल्या देऊ शकता. पहिल्या राऊंडमध्ये सिलेक्ट झाल्यानंतर दुसरी स्टेज हा व्हिडिओ इंटरव्ह्यू असेल आणि जर तुम्ही दुसऱ्या राऊंडमध्ये सुद्धा सिलेक्ट होताय त्यानंतर तुम्हाला एक फेस टू फेस इंटरव्ह्यूसाठी तुम्हाला कॉल लेटर मेलवर येईल, ज्यामध्ये अमुक वेळेला, अमुक तारखेला, अमुक अमुक लोकेशनला तुम्हाला हजर होऊन हा इंटरव्ह्यू अटेंड करायचा आहे, असाच काहीचं कॉल लेटर तुम्हाला तुमच्या मेलवर भेटेल. आणि नक्कीच तुम्हाला हे कॉल ॲप्लिकेशन प्रिंटआउट करून कॉल लेटर हे प्रिंटआउट करून किंवा मोबाईल फोन तुम्हाला तुमच्यासोबत कॅरी करायचा आहे, कारण तिथे तुम्हाला व्हेरिफिकेशनसाठी ते तुम्हाला दाखवावं लागेल आणि त्याच्यानंतर पुढच्या ज्या काही स्टेजेस आहेत त्या तुम्ही तिथे अटेंड करू शकता. यासाठी ऑनलाईन अप्लाय करायचं आहे. त्यासाठी मी तुम्हाला ऑफिशियल लिंक डायरेक्ट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर करणार आहे. मी कोणतंही दुसरं ॲप्लिकेशन किंवा वेबसाईट किंवा अदर दुसरी कुठली लिंक मी तुम्हाला देत नाही आहे. ही सिंगापूर एअरलाइन्सची जी ऑफिशियल लिंक आहे ती तुम्हाला शेअर करते आहे. जेव्हा तुम्ही ऑफिशियल वेबसाईट ओपन कराल तेव्हा असा काहीसा इंटरफेस तुम्हाला ओपन होईल आणि ज्याच्यामध्ये तुम्ही इथे डिटेल्स बघू शकता. केबिन क्रू आपण डिस्कस केल्याप्रमाणे या पदाची इथे वॅकन्सी आहे आणि मुंबई लोकेशनमध्ये याचे इंटरव्ह्यूज होतील. जसं आपण डिस्कस केलं याचे इंटरव्ह्यू सप्टेंबरमध्ये असणार आहेत, पण या जॉबला अप्लाय करण्यासाठी याची डेडलाईन असणार आहे ती 25 ऑगस्ट 2024 ही आहे. आणि याची जे रिक्वायरमेंट्स आहेत, ऑफकोर्स तुमचं इंग्लिश फ्लुएंट असणं गरजेचं आहे. बट ऑब्वियस, कारण हे सिंगापूर एअरलाइन्स म्हणजे इंटरनॅशनल फ्लाईट्समध्ये तुमचा हा जॉब असणार आहे. बिकॉज तुम्हाला इथे सर्व्हिस जी द्यायची आहे, तुमचं जे काम असणार आहे हे इंटरनॅशनल कस्टमर्स किंवा इंटरनॅशनल ट्रॅव्हलर्स यांच्या सोबत असणार आहे. तुमची पर्सनॅलिटी ही प्लीझंट आणि सर्व्हिस ओरिएंटेड असणं गरजेचं आहे. आपण जे डिस्कस केलं इथे मिनिमम हाईट 1.58 मीटर्स फिमेलसाठी आणि 1.65 मीटर्स ही मेल कॅन्डिडेटसाठी असणार आहे. मिनिमम बॅचलर्स डिग्री रिक्वायर्ड आहे
आणि तुम्ही सिंगापूरला रिलोकेट होणं गरजेचं आहे. याचं आपण डिस्कस केल्याप्रमाणे ही याची लास्ट डेट आहे. आता हे सर्व वाचल्यानंतर तुम्ही इथे अप्लाय बटन जे इथे दिसतंय याच्यावर क्लिक करा. त्यानंतर असं काहीसं इंटरफेस ओपन होईल. आता जर ऑलरेडी तुम्ही ह्याच्यात लॉग इन आहात तर ईमेल आयडी आणि पासवर्ड टाकून तुम्ही इथे साइन इन करू शकता. पण मी इथे आता नवीन अकाउंट ओपन करणार आहे. सो इथे तुम्ही जर रजिस्टर नाही तर क्रिएट एन अकाउंट टू अप्लाय फॉर अवर करिअर ऑपॉर्च्युनिटीज इथे तुम्हाला क्लिक करायचं या लिंकवर. त्यानंतर हे असं काहीसं इंटरफेस ओपन होणार आहे. आपण ह्याच्यात डिटेल्स टाकून घेऊयात. इथे तुम्ही बघू शकता हिअर मोर अबाउट करिअर ऑपॉर्च्युनिटीज जे दिले त्याच्यानंतर टर्म्स ऑफ यूज. हा फॉर्म भरताना खूप लोक ही मिस्टेक करतात. त्यांना हा फॉर्म फिलअप करता येत अशा त्यांच्या तक्रारी असतात. कारण इथे टर्म्स ऑफ यूज रीड अँड ऍक्सेप्ट द डेटा प्रिव्हसी स्टेटमेंट असं दिलंय. जे तुम्हाला ऍक्सेप्ट करायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही इथे क्रिएट अकाउंट असं करू शकता. तुम्ही इथं पाहू शकता स्क्रीनवर दिल्याप्रमाणे इथे असा पहिला फॉर्म भरल्यानंतर हा असा काहीसा दुसरा फॉर्म इथे ओपन झालेला आहे. ज्याच्यामध्ये आपण डिस्कस केल्याप्रमाणे इथे तुम्हाला तुमचा रेझ्यूम बायोडेटा जो आहे अपडेटेड तो तुम्हाला इथे अपलोड करायचा आहे. त्याच्यानंतर एक इंटरव्ह्यूसाठी ॲप्लिकेशन लेटर तुम्हाला लिहायचं आहे, कव्हर लेटर ते तुम्हाला इथे अटॅच करायचं आहे. आणि प्रोफाईल इन्फॉर्मेशनमध्ये तुम्हाला तुमचं फर्स्ट नेम, लास्ट नेम आणि तुमचं पासपोर्टवर काय नाव आहे हे इथे तुम्ही टाकून घ्या. तुम्हाला कोणत्या नावाने तुम्ही कोणतं नाव प्रिफर करता हे तुम्ही इथे टाका. तुमचा पासपोर्ट नंबर, तुमची नॅशनॅलिटी आणि नंतर फोन नंबर, ईमेल ॲड्रेस, तुमचा ऑफिशियल ॲड्रेस काय आहे, पोस्टल कोड, सिटी, स्टेट अशा तुमचे पर्सनल डिटेल्स इथे टाकायचे आहेत. त्यानंतर इथे प्रिव्हियस एम्प्लॉयमेंटचा हा कॉलम आहे जिथे आधी तुम्ही जर कुठे जॉब केला असेल तर तो तुम्हाला इथे डिटेल्स भरायचे आहेत. आणि त्यानंतर एज्युकेशनल क्वालिफिकेशन डिटेल्स तुम्हाला इथे भरायचे आहेत. प्रिव्हियस एम्प्लॉयमेंटमध्ये तुम्हाला कंपनीचं नाव. सेकंड इथे टॅब जी आहे प्रिव्हियस एम्प्लॉयमेंटची आहे ज्याच्यामध्ये कंपनीचं नाव, जॉबचं टायटल, इंडस्ट्री कोणती होती, इथे तुमची स्टार्ट डेट म्हणजे जॉईनिंग डेट आणि तुम्ही इथे कधी हा जॉब सोडलाय याचे डिटेल्स टाकायचे आहेत. तुम्ही हा जॉब कुठल्या कंट्रीमध्ये केलाय ते इथे सिलेक्ट करायचं आहे. तुम्ही एकापेक्षा जास्त कंपन्यांमध्ये जर जॉब केला असेल तर ते तुम्ही इथे ऍड बटनवर क्लिक करून तुम्ही ते इथे स्पेसिफाय करू शकता. इथे ऍड आणि रिमूव्ह अशी दोन्ही टॅब्स आहेत. जर तुम्हाला काही डिटेल्स चुकले तर तुम्ही रिमूव्ह करून परत ते फिलअप करू शकता. तिसऱ्या टॅबमध्ये एज्युकेशनमध्ये एज्युकेशनल डिटेल्स इथे तुम्हाला भरायचे आहेत. आणि त्यानंतर मिलिटरी सर्व्हिस जर तुम्ही काही सर्व केली आहे तर तुम्ही इथे ऍड करू शकता. तुम्ही कोणते सर्टिफिकेशन्स केले, तुमच्याकडे कसलं लायसन्स असेल तर तुम्ही इथे ऍड करू शकता. जॉबची स्पेसिफिक इन्फॉर्मेशन, तुमची जी सॅलरी आहे किंवा अॅन्युअल पॅकेज काय आहे हे सगळे इथे डिटेल्स तुम्हाला टाकायचे आहेत. इथे काही क्वेश्चन्स असे विचारले आहेत जसं की डू यू रिक्वायर अ वर्क पास टू वर्क इन सिंगापूर, तुमच्याकडे ह्याचं वर्क ऑथॉरिटी आहे का, तुमचं करंट लोकेशन इथे इंडिकेट करायचं आहे किंवा तुमचं कोविड-19चं जे वॅक्सिनेशन आहे ॲज पर WHO नुसार ते तुमचं झालंय का, येस किंवा नो असं सिलेक्ट करायचं आहे. तुम्ही कोणतं कोविड-19चं वॅक्सिनेशन घेतलंय त्याचा टाईप कोणता होता इथं टाकायचा आहे त्यानुसार. आणि पुढे तुमचं एम्प्लॉयमेंट स्टेटस काय आहे, जसं की तुम्ही आता जॉब करताय किंवा आधी करत होता किंवा काहीच तुमचा एक्सपिरियन्स नाहीये अशा पद्धतीने तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. इथे तुम्ही हा जॉब सिंगापूर एअरलाइन्समध्ये तुम्ही हा जॉब कधी जॉईन करू शकता ते तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही टाकू शकता विदिन 3 मंथ. इथे नोटीस पिरियड जर तुम्ही इमिजिएट जॉईन करू शकत असाल तुम्ही तसं टाकू शकता. इथे बरेच असे क्वेश्चन्स दिलेत जसं की तुम्ही सिंगापूर एअरलाइन्समध्ये आधी कधी इंटर्नशिप, ट्रेनिशिप केली आहे का किंवा तुम्ही सिंगापूर एअरलाइन्स किंवा दुसऱ्या कुठल्या एअरलाइन्समध्ये ॲज अ ग्राउंड स्टाफ तुमचा एक्सपिरियन्स आहे का. ते सर्व काही क्वेश्चन्स आहेत. तुम्ही मेंटल तुमचं म्हणजे फिजिकल किंवा मेंटल हेल्थ कशी आहे त्यानुसार काही क्वेश्चन्स आहेत.
तुम्ही कुठल्या कंपनीचे ओनर आहात का, पार्टनरशिप तुम्ही कोणासोबत केली आहे का, अशा पद्धतीचे बरेच असे इथे क्वेश्चन्स आहेत. जसं की तुम्ही स्विम करू शकता का लाईफ जॅकेटच्या सोबत, याचं इथे असे बरेच क्वेश्चन्स इथे दिलेले आहेत. इथे हाईटची जी त्यांची रिक्वायरमेंट आहे त्यानुसार त्यांनी दिले, ते तुम्ही सिलेक्ट करू शकता येस. आणि त्यानंतर तुम्ही हा फॉर्म फिल करून झाल्यानंतर इथे अप्लाय करू शकता. इथे अप्लाय केल्यानंतर युअर ॲप्लिकेशन हॅज बीन सेंट, थँक यू म्हणून तुम्हाला इथे एक्नॉलेजमेंट येईल किंवा नोटिफिकेशन येईल. इथे ही पहिली स्टेज आहे या जॉब वॅकन्सीसाठी अप्लाय करणे आणि हा फॉर्म डिटेलमध्ये भरणे, तुमचा रेझ्यूम पाठवणे, हा ही तुमची फर्स्ट स्टेज होती. याच्यानंतर पुढचे डिटेल्स जे आहेत तो तुम्हाला त्याचा मेल येईल. सो नक्कीच तुम्ही या जॉबसाठी अप्लाय करा आणि अशाच नवनवीन अपडेट्ससाठी प्राजक्ता चौगुले HR या चॅनलला सबस्क्राईब करा.